भारतातले एकूण 151 आमदार आणि खासदार यांच्यावर सेक्शुअल हॅरासमेंट, मॉलेस्टेशन, ॲसिड अटॅक्स अशा गोष्टींसाठी खटले चालू आहेत. आणि त्यापैकी 2 खासदार आणि 14 आमदारांवर तर बलात्कारांचे खटले चालू आहेत. चला जाणून घेऊयात व्हाईट कॉलर पॉलिटिशियन्सना एक्सपोज करणारं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADRने आपल्या रिपोर्टमधून गुन्हे दाखल असलेल्या आमदार आणि खासदारांची पोलखोल केली होती. 2019 पासून ते 2024 पर्यंत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून विद्यमान खासदारांची 755 आणि विद्यमान आमदारांची एकूण 3938 ॲफिडेव्हिट सबमिट झाली आहेत. आणि त्यापैकी 16 खासदारांवर आणि 135 आमदारांवर अशा एकूण 151 नेत्यांवर सेक्शुअल हॅरासमेंट, मॉलेस्टेशन, ॲसिड अटॅक्स, मायनर मुलींची वैश्य व्यवसायासाठी खरेदी विक्री असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 16 नेत्यांवर तर बलात्काराचे गुन्हे आहेत. म्हणजे भाजपचे 2 खासदार माधव नेनी रघुनंदन राव आणि सौमित्र खान यांच्यावर आणि चिंतामणेनी प्रभाकर, ब्रजप्रधान, विनय कुलकर्णी, कमलेश्वर दोडियार, हेमंत कटारे, अतानेसियो मॉन्सेरेट, अहिर जेठाभाई, निजाम चौधरी, M. विन्सेंट, आसान मौलाना, हमीदुल रहमान, मोहिंदर गोयल, प्रदीप यादव, रवींद्र चव्हाण या 14 आमदारांवर बलात्काराचे खटले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व पॉलिटिशियन्सवर जे आरोप झालेले आहेत ते अजून सिद्ध झालेले नाहीयेत. यातल्या काही केसेस तर या 7 ते 8 वर्ष जुन्या आहेत. त्यांचे खटले न्यायालयात सुरू आहेत. अनेक प्रकरणं ही राजकीय बदनामीच्या उद्देशाने केलेली असू शकतात, पण आपणच निवडून दिलेल्या पॉलिटिशियन्सवर असे गंभीर गुन्हे दाखल असणं हे लोकशाहीसाठी नक्कीच चांगलं लक्षण नाहीये. धारवाडचे आमदार विनय कुलकर्णी यांचं उदाहरण घेऊ. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक काळ असा होता जेव्हा त्यांना त्यांच्याच मतदारसंघात प्रवेश नव्हता, कारण भाजपचे पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या खुनाचा आरोप त्यांच्यावर होता. आणि आता सध्या ते जामिनावर बाहेर सुद्धा आहेत. एप्रिल 2024 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने यांची याचिका सुद्धा फेटाळली होती. एवढंच नाही तर यांच्यावर बलात्काराचे 3 गुन्हे दाखल आहेत. आणि असं असतानाही त्यांना निवडून कोणी दिलाय? आपण. त्यानंतर गोव्याचे आमदार अतानासियो मॉन्सेरेट 2016 मध्ये त्यांच्यावर एका मायनर मुलीला 50 लाखात विकत घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यावेळेस त्यांनी सरेंडर सुद्धा केलं होतं आणि आता ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. पण 8 वर्ष उलटूनही अजून या केसमध्ये काहीच प्रोग्रेस झालेला नाहीये. या काहीच केसेस मी तुम्हाला सांगितल्या, पण अशा 151 नेत्यांवर महिला विरोधातले गुन्हे दाखल आहेत. यावर 1 नंबरवर आहे वेस्ट बंगाल. इथल्या 25 नेत्यांवर महिला विरोधातले गुन्हे रजिस्टर आहेत. आणि पॉलिटिकल पार्टीबद्दल बोलायला गेलं तर भाजपचे एकूण 54 नेते, काँग्रेसचे 23 नेते आणि बाकीचे इतर पार्टीचे नेते यात सामील आहेत. आणि भाजप आणि काँग्रेसच्याच प्रत्येकी 5-5 नेत्यांवर बलात्काराच्याच केसेस चालू आहेत, ज्यात त्यांना कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण हे खटले पुढे चालतील तर नशीब. यासाठी ADRने रेकमेंडेशन्स इश्यू केलेत. 2020 ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारीत खटले असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट का देण्यात आले याची कारणं राजकीय पक्षांनी जाहीर करावीत. पण त्यात राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना, विशेषतः बलात्कार आणि महिलांवरील इतर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊच नये असं सांगण्यात आलंय. त्याचसोबत या अहवालात खासदार आणि आमदारांविरोधात न्यायालयीन खटले जलद गतीने चालवण्याचे तसंच पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात कसून चौकशी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यानंतर ADRने मतदारांना सुद्धा अशा प्रकारचे आरोप असलेल्या उमेदवारांना निवडून न देण्याचं आवाहन केलं आहे. कारण अशा माणसांना सत्ता आणि पैसा असं दोन्ही मिळालं तर ते अजूनच महिलांवर अत्याचार करू शकतील किंवा त्यांच्यावर चालू असलेल्या केसेस सुद्धा दाबल्या जाऊ शकतात. कारण आताही यापैकी कितीतरी केसेस मीडियापर्यंत आल्याच नाहीयेत, ना सामान्य माणसांपर्यंत आल्यात.